कशाला चॅलेंज देतो म्हणा, गप मर ना. मला काय चॅलेंज देतो, गप राहा. कारण मी पाटील आहे म्हणूनच ओबीसी आरक्षणात घुसून दाखवले तुला. नको तराला लावू आणि गोरगरीब ओबीसीचं वाटलं नको करून मला नाही करायचं. गोरगरीब ओबीसीचं वाटलं चॅलेंज करून तुला माहिती आहे मंडल कमिशन चॅलेंज होतोय. तो असं करून चॅलेंज करायला लावशील ना, गोरगरिबाचं वाटोळ करशील ओबीसी बांधवांनी त्याला एकदा समजून सांगा. नसता मग नावीला जर मला चॅलेंज करावं लागेल. यावेळेस पाणीसुद्धा नाही, उपचारसुद्धा नाही, काहीच नाही. बरं त्यापेक्षाही कठोर. बरं उद्यापासून आमरण उपोषण तुमचं सुरू होणार आहे. आमरण उपोषणाचं काय नियोजन आहे? आमरण उपोषण उद्या सुरू होणार आहे 10 वाजता. बैठक पण होणार आहे आणि लगेच आमरण उपोषण सगळे सोयऱ्या कायद्याची अंमलबजावणी व्हावी आणि हैदराबाद संस्थांचं गॅजेटच्या संदर्भात, बॉम्बे गॅजेटच्या संदर्भात, सातारा संस्थांच्या गॅजेटच्या संदर्भात, महाराष्ट्रातल्या सगळ्या अंतर्वालीसह केसेसच्या बाबत असे 1-2 जे मुद्दे आहेत 4-5 त्याविषयी उद्यापासून सुरू होणार आहे आमरण. यावेळच्या आमरण उपोषणाचं स्वरूप कसं असणार आहे? कारण जे तुम्ही आमरण उपोषण दुसऱ्या वेळेला केलं होतं ते कडक केलं होतं. त्यामध्ये तुम्ही ट्रीटमेंट घेतली नव्हती, औषध उपचार घेतले नव्हते आणि पाणी देखील घेतलं नव्हतं. यावेळेचं कसं असेल? यावेळेस पाणीसुद्धा नाही, उपचारसुद्धा नाही, काहीच नाही. बरं त्यापेक्षाही कठोर. बरं छगन भुजबळ असे म्हणाले की तुम्ही जर खरे पाटील असाल तर तुम्ही मंडल आयोगाला चॅलेंज करून दाखवा. कशाला चॅलेंज देतो म्हणा, गप मर ना. मला काय चॅलेंज देतो, गप राहा. कारण मी पाटील आहे म्हणूनच ओबीसी आरक्षणात घुसून दाखवले तुला. नको तराला लावू आणि गोरगरीब ओबीसीचं वाटलं नको करून मला नाही करायचं. गोरगरीब ओबीसीचं वाटोळं चॅलेंज करून तुला माहिती आहे मंडल कमिशन चॅलेंज होतोय. तो असं करून चॅलेंज करायला लावशील ना, गोरगरिबाचं वाटोळ करशील ओबीसी बांधवांनी त्याला एकदा समजून सांगा. नसता मग नावीला जर मला चॅलेंज करावं लागेल. बरं दुसरा प्रश्न असा आहे की 15 तारखेला राज्य सरकार विधानसभेचं विशेष अधिवेशन जे आहे ते मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी घेण्याची शक्यता आहे. तुम्हालाही ही माहिती होती की सरकार हे अधिवेशन घेणार आहे. मग आमरण उपोषण करण्याची तुम्हाला तरीही गरज वाटते का? सगळ्या सोयऱ्याच्या कायद्याची अंमलबजावणीच्या बाबतची स्पष्ट भूमिका नाही त्यांची. अधिवेशन होऊन गेल्याच्या नंतर मग आमचा उपयोग काय? नागपूर अधिवेशनाच्या वेळेसही असंच झालं होतं. त्यावेळेसही आम्ही त्यांना सांगितलं होतं. त्यावेळेस मागच्या विषयाबद्दल मराठा आणि कुणबी एकच आहे यावर चर्चा घडून आणून 83 क्रमांकावर जो मराठा कुणबी एक आहे हा जी दुरुस्त करा किंवा त्याच्यात काही दुरुस्त्या बदल करायचा असल्या तर करा. त्यावेळेस असंच अधिवेशन आमच्या हातातून गेलं. आता ही 15 तारखेला आहे. यांनी पुन्हा असाच दगा फटका झाला तर माझ्या समाजाला तो परवडणारा नाही आहे. म्हणून 10 तारखेला उपोषण. बरं तुम्हाला काही अशी सूचना वगैरे देण्यात आली वरून की उपोषण वगैरे काही करू नका, आम्ही 15 तारखेला अधिवेशन घेतोय? नाही, असं काहीच नाही. आमरण उपोषणावर ठाम आहे? करणार, उद्या बसतोय. धन्यवाद दादा.